हॅलो. तर या ठिकाणी अभिषेकजी जाधव यांच्या मार्फत ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. संघ मालक आहेत शिवतेज वॉरियर्सचे. आणि रोहित पाटील कुठे असतील तुम्हीही या. 500 रुपये अभिषेकजी जाधव यांनाच विनंती करेन की हे 500 रुपये या रोहित पाटील याला द्यायचे आहेत या ठिकाणी. तर कुणबी 11 संघ खऱ्या अर्थानं दर्जेदार प्रदर्शन. तर क्षेत्ररक्षण करतोय टीम श्री छत्रपती ग्रुप. संघ मालक आहेत सत्यवानजी भोईर असतील, प्रशांतजी पाटील बोरांडे गावचं व्यक्तिमत्व आणि निकेतजी पाटील. दोन बॅट्समन प्रशांत ठाकरे आणि अनिकेत पाटील. दोन बॅटर मैदानात आहे. प्रशांत ठाकरे स्ट्रायकर एंडवर आपण त्याला पाहतोय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील त्यांचाही इथे आगमन झालंय. कालच्या दिवसातनं लेट का होईना पण मात्र खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं झाली ते जयजी पाटील. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. प्रशांत ठाकरेला स्ट्राईकवर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ना वाडा एक्सप्रेस महेश भोईर होतोय सज्जा. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं बॉलला. जिथनं जर पाहिलं निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. डॉट बॉल ची होती उद्घोषणा. स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रशांत ठाकरे याला. एका बाजूने आपण जर पाहिलं तर महेश भोईर. पुढचा बॉल प्रशांत ठाकरेच्या विपक्षात. तर नक्कीच विकेट हॅट्रिक करिता प्रमोदजी देसले छत्रपती ग्रुपचे सदस्य आहेत आणि छत्रपती टीम करिता विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपये पारितोषिक लावलंय. धन्यवाद. पुढचाच बॉल जिथनं चिराग चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कंप्लीट केली जाते. प्रशांत आणि अनिकेत ही जोडी जी मैदानात ओपनिंग पेअर आपण पाहतोय टीम SS फायटर कडनं. आता मात्र बदल केलाय. या अगोदर ओपनिंग करता प्रशांत ठाकरे येत नव्हता. 2 डाऊन किंवा 3 डाऊनला प्रशांत यायचा. तो प्रशांत आता मात्र ओपनिंगला आलाय. त्याच्या विपक्षात समोर महेश भोईर आणि पॉवर प्लेचं ते षटक हाताळताना 2 क्षेत्ररक्षकच्या 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रशांत ठाकरे करता. आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय डीप मिड विकेटला. 6 धावांनी करता प्रशांत ठाकरेच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. टीम SS फायटर आणि टीम श्री छत्रपती ग्रुप. तुमचा एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. पुढचा बॉल प्रशांत ठाकरेच्या विपक्षात. तिला बॉल नो असेल त्यावर तितकासा फायदा घेता आला नाहीये. बिमर तो हाताळला गेला. महेश भोईरला बिमार करणारा चेंडू. महेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. 40+ आहे खऱ्या अर्थानं महेश भोईर. अजूनही मात्र फिटनेस आपली पूर्णपणे टिकवून ठेवली आहे. क्रिकेटवर खूप जास्त प्रेम महेश भोईर यांचा देखील. पुढचाच बॉल मात्र दर्शन तो येतोय चेंडू खाली. मात्र बॉल फ्री हिट्स आहे हे विसरून जमणार नाहीये. चेंडू अडवला तेव्हा क्रिकेट होतं पण नंतर फुटबॉल चालू केला.
एक जाव एकीने धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर ती टीम एस फायटरची. एक कार जी रोडवर उभी आहे गाडी क्रमांक 23-24 जी कोणाची असेल तर प्लीज बाजूला घ्या लवकर, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक झाली आहे. तदनंतर जाऊयात मॅच मध्ये. गाड्या कोणी रस्त्यावर उभ्या करू नका प्लीज, पोलीस आलेत. जाऊयात मॅच मध्ये. चिराग चला चिराग लवकर गोलंदाजी मार्क वरनं सुरुवात करायची आहे. चिराग आलाय गोलंदाजी मार्क वरनं. चिराग खूप जास्तीचा वेळ जातोय तुझ्याकडनं, सातत्यानं तुला अगोदरच्या मॅच मध्ये ही वॉर्निंग दिली आहे पंचांनी, प्लीज थोडी घाई करायची आहे. सहकार्याची अपेक्षा आहे, कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावा, अन्यथा आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चिराग गोतारणे पहिला बॉल प्रशांत ठाकरे च्या विपक्षात मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद प्रशांत ठाकरे. बॅक टू द चला न्यू बॅटर मैदानात दाखल होतात 40+ समीरला आपण पाहतोय. चला बॅट्समन नवीन जाताना धावत जायचंय, प्लीज काही करा. या विकेट करता प्रमोदजी देसले यांच्याकडनं कॅश प्राइज 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. चिराग गोतारणे करता छत्रपती ग्रुपचे सदस्य आहेत ते प्रमोदजी देसले, विक्रमगड माले गावचं व्यक्तिमत्व. हॅट्रिक वर देखील पारितोषिक लावलेत. 1000 रुपये हॅट्रिक वर पारितोषिक लावलंय प्रमोद देसले यांच्याकडनं. ते पारितोषिक आहे ते छत्रपती ग्रुपच्या गोलंदाजांना जर हॅट्रिक घेतले तर ते 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिव चिराग गोतारनेला आपण पाहतोय. पुढचाच बॉल मात्र फटका फसलाय की काय, नाही नाही, चेंडू जातोय वन बाउन्स, येतोय चौकार 4. चला चिराग गोतारणे गोलंदाजी ट्रॅक वरनं पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल क्रमांक 3 पहिल्या बॉल वरनं मात्र प्रशांत ठाकरेला बाद केलं. त्यानंतर मात्र समीर जसा आला तसा लगेच चौकार मारलाय त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत. फास्ट इनिंग करता त्याला संबोधलं जात आहे, त्याला लवकर पाठवलंय आता बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल चिराग. तर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि मग तिथनं हा डॉट बॉल शेखर ठाकरे, ज्याला आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं पाहतोय. विश्वनाथ भोईर सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्हिट असतो. विश्वनाथ त्यालाही आपण पाहतोय इन ऍक्शन बॅटिंग करता दिसेल आपल्याला. सेकंड इनिंग मधनं महेश भोईर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम श्री छत्रपती ग्रुपची. पुढचा बॉल चिराग गोतारणे, दर्जेदार दर्जेदार फलंदाज बाद, परतावं लागेल समीर यांना. बॅक टू द आउट. What a match.
टफ क्रिकेट मात्र या ठिकाणी या सामन्यात मात्र नक्कीच पाहायला मिळेल. रुपेश आलेले आहेत. विकेटवर विकेट काढल्या गेलेल्या आहेत आणि भयान शांतता या ठिकाणी मात्र निर्माण झालेली आहे. गोलंदाज अतिशय धुवाधार गोलंदाजी करतायत. चिराग गोतारनेनं आल्यानंतर पहिल्या बॉलला जी विकेट काढली त्यानंतर जी भूमिका मांडलेली लाजवाब, म्हणजे एक विकेट काढून धावांची सरासरी थांबवलेली आहे. शेखर ठाकरे यांची अतिशय उत्कृष्ट किपिंग करिता 200 रुपये प्रमोदजी देसले छत्रपती ग्रुप बक्षीस येते. आणि या ठिकाणी मात्र बीमरवर काय टोळे जंग फटका आहे. व्हॉट अ शॉट, हाईट का फाईट, कमाल का शॉट. संधीचं सोनं करणं, संधीचा फायदा घेणं, हे मात्र बॅटर मात्र ओळखलं मिस्टर रुपेश यांनी. मॅन फॉर्म एस पी बिलोशी टीम, बिलोशीचा खेळाडू आहे, ओपनिंग बॅटर आहे आणि आता टीमला साजेशी बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. धावसंख्या फळकावर मोठी होईल. पुन्हा अटॅक केलाय आणि फ्रीडच्या बॉलवर काय घडतं इथे. हा बॉल जातोय सीमा रेषेकडे, डीपला फील्ड झालाय, चौकार अडवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एस एस फायटर या टीमची बॅटिंग आहे, तर छत्रपती ग्रुप या टीमची फिल्डिंग पाहायला मिळते. श्री छत्रपती ग्रुप गोलंदाज चिराग काय दर्शवली या बॉलला रुपेश पाटील समोर असताना. आणि इथे मात्र सर्कलच्या बाहेर हार्ड कॅच. विश्वनाथचे प्रयत्न अफलातून होते पण कॅचच कठीण होती. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र वाढून पोहोचते. स्कोर कार्ड मोठा होतोय. धावसंख्या मात्र बनते 26-26 25 करेक्शन होतंय आणि 12 बॉल मध्ये 25 धावा. धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा बनलाय. रुपेश पाटीलनं आल्यानंतर अटॅक केल्यानंतर ज्या पद्धतीने 2-2 धावा चौकार बसला आणि रनरेट कव्हर झालाय. धावसंख्या 25 आहे. काही करा, नो मीटिंग. तिसऱ्या ओव्हरला लगेच सुरुवात करा छत्रपती श्री छत्रपती ग्रुप टीम. प्रमोद देसले यांनी विकेट हॅट्रिक करिता बक्षीस कंटिन्यू केलंय. श्री छत्रपती ग्रुपच्या गोलंदाज कुठलाही असेल, इथून पुढे 3 ओव्हर बाकी आहेत. लगातार 3 विकेट मिळवल्या, विकेट हॅट्रिक पटकवली तर 1000 रुपये मॅन फॉर्म माल विक्रमगड प्रमोदजी देसले यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकला 1000 रुपये अभिषेक जाधव यांच्याकडनं सुद्धा लागलेले आहेत. वाडा मॅच, वाडा विक्रमगड कुणबी लीग 2025 चा थरार पाहतायत. वाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख निर्माण केली, वाडा टेनिसची ओळख ज्यांनी पुणे, नाशिक, रायगड पर्यंत, बिहार पर्यंत पोहोचवली, महेश भोई द डायमंड ऑफ वाडा. बॉलिंग मार्कवर पहिली बाईक घेणारा वाडा तालुक्यातील पहिला खेळाडू. गोलंदाज तयार, महेश भोईर. ओ माय गॉड, टायमिंग परफेक्ट, फेकून दिले सीमा पार. कोणी करू नका. नाव आहे अनिकेत पाटील. भगवा करंडक अबीड गटची स्पर्धा गाजवलेला बॅटर आहे. एक सुबडकर एक क्वालिटी त्या ठिकाणी आली होती. बॉल द्या, बॉल द्या, मॅच बॉल. मॅच बॉल आलाय. अनिकेत पाटीलनं आल्याबरोबर षटकार ठोकला, स्कोर मोठा झालाय 31 धाबा 31. दोन्ही हार्ड हिटर आहेत. रुपेश पाटीलनं मागच्या ओव्हरला चौकार लगावलाय तर अनिकेतनं षटकार ठोकलाय.
महेश भोईर सारख्या अनुभवी गोलंदाजी स्वतः परीक्षा, पण महेश भोईर नावात महेश भोईर करून दाखवेल. आणि इथे मात्र चेंडू भिरकवला सीमा रेषा पार, मिड विकेट डीप वर जातोय. द बिग स्काय यूज द सिक्सर अनिकेत पाटील. न मिळता मोठे 2 षटकार आलेत. अनिकेत पाटीलला कसा थांबव हा विचार मात्र असेल श्री छत्रपती ग्रुप टीमला. सामना अतिशय रंगतदार, ही जोडी जर फोडली नाही तर स्कोर मात्र मोठा फुटणार. कारण धावसंख्या फळकावर आता मात्र फुललेली आहे. 37 धावा. रुपेश पाटील अनिकेत पाटील दोन्हीही खतरनाक बॅटर आहेत. या मैदानात रुपेश पाटीलने अनेक रेकॉर्ड षटकार हॅट्रिकचे केलेले, 50चा केलेले. तर अनिकेत पाटीलने या वर्षीची भगवा करंडक वाडा टेनिस मध्ये आपलं मोठं नाव केलेले. आणि त्याच्या समोर वाडा एक्सप्रेस असलेला गोलंदाज महेश भोईर. या ओव्हरचा येतोय तिसरा बॉल. इनसाइड आउटचा फटका, शॉट परफेक्ट आहे. गॅपला खेळलाय चेंडू, होते कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. एक्स्ट्रा कव्हर. ठोकतोय अनिकेत पाटील. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा महेश भोईरचा फिटनेस बघा, टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅकअप देतोय, जबरदस्त. डॉट बॉल. 4 बॉल झाले, 2 बॉल अजूनही महेश भोईरचे बाकी राहत आहेत. ही पूर्ण ओळ अनिकेत पाटील ही ओव्हर खेळण्याचा निर्णय घेतला जरूर. 5वा बॉल असेल. धावसंख्या फळकावर झालेली आहे 41. फुलटॉस बॉल बॅटवर, चेंडू सीमारेच्या पार, डीप लॉंग वर षटकार. अनिकेत पाटीलचं वादळ. चांगलं क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. एकच धाव येते, ओव्हर समाप्त होते. 3 षटकार 1 चौकार, 22 त्यात सिंगल 1, 23 अशा 23 धावा मात्र महागडं षटक महेश भोईरचं ठरलं. हे षटक ओव्हर नंबर 3. स्कोर झालाय 48, 48 धावा. ओव्हर नंबर 4 लगेच. नो मीटिंग. बाकी फिल्डर आपल्या जागी राहा, थांबा. बाकी फिल्डर जाऊ नका खेळपट्टीवर. चला बॉलिंगला सुरुवात करा. गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. बॉलर्स नेम राहुल पाटील. राहुल पाटील या ठिकाणी गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 4. काय घडतंय, 48 धावा ठोकलेले 18 बॉल मध्ये. महेश भोईरला 23 ठोकल्या, 3 षटकार 1 चौकार. ओव्हरचा पहिला बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र सुरुवात केली बॉलिंगनं राहुल पाटीलनं. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहू शकता अनिकेत पाटील. जे वादळ खूप खतरनाक घोंगावत आहे, मैदानात वादळी खेळी करतोय. ब्लॉक होलचा परफेक्ट बॉल या ठिकाणी बॅकफुटला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होते, परंतु इथे विश्वनाथ क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मिळते, धाव फलक पडतोय 49. कुणबी 11चे स्पॉन्सर राहुलजी पाटील यांनी जेवणाची व्यवस्था तिकडे केली आहे. प्रेक्षक वर्ग कोणाला जेवायचं असेल तर तिथे जा आणि
नाश्ता देखील आहे. कोणाला जेवायचा नसेल तर तिथे नाश्ता त्यांनी आणलाय, तिथे नाश्ताही करू शकता तुम्ही. प्रेक्षक वर्ग जायचंय तिथे. 50 स्कोर ऑन बोर्ड, 50 धावा. विकेट. रुपेश पाटील बाद, बॅक टू डग आउट. चला तर न्यू बॅटर मगाचा खऱ्या अर्थानं मॅच विनर बॅटर मैदानात दाखल झालाय विशाल ठाकरे. त्याला आपण पाहतोय आणि फ्रॉम केवचा हा खेळाडू आहे. विशाल कुर्जे गावचा आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी विपरीत घडलं असतं. बॉल असेल वाईट पण त्यांनी दर्शवलंय. प्रदीपजी भंडारी सर ऑफिशियल पंच ज्यांना आपण पाहतोय. राहुल पाटीलला चटका ठोकणार का बॅटर या ठिकाणी मात्र आहे. रोखला जाईल का? व्हॉट अ शॉट. राहुल पाटील ठोकला षटकार देत दणका बॅटिंग ठोचा ठोचा. सामना 6 बॉल 20 धावा ठोकणार बॅटर आहे विशाल ठाकरे. क्लीन बॉल. फुलटॉस लोअर फुलटॉस बॉलला राहुल पाटील विशाल ठाकरेचं वादळ. स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा. पराग पाटील या ठिकाणी आले. स्कोर मात्र पाहिला आपण 57 धावा झालेली आहेत. ओव्हर आपण या ठिकाणी पाहतायत चौथं षटक बॉल झाले आतापर्यंत 4. चांगला बॉल या ठिकाणी मात्र डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय. सन्मान दिला या बॉलला पराग पाटीलनं. महेश भोईर बॉलवर आले वायडी डीप लॉंग ऑफ झोन कडनं आणि सिंगल धावेनं धावसंख्या फळकावर आकडा पोहोचतोय 58. भरभरून प्रेक्षक युट्यूब लाईव्ह वर सावली क्रिएशनवर वाडा विक्रमगड कुणबी लीग पाहताय क्रिकेटचा महासंग्राम. आणि या थेट मैदानापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या समाज बांधवांचं प्रेम या कुणबी क्रिकेट लीग वर आहे, कुणबी समाजावर आहे. आपले आभार, आपलं हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट. अनिकेत मत करतोय षटकार.
चे सदस्य आहेत अर्णव आणि ध्रुवांग. अगदी या ठिकाणी ती फळं फ्रुट्स पोहोचवत आहेत, त्यांचे आभार असतील. आणि कुणबी क्रिकेट लीग वाडा विक्रमगडी लीग पाहण्याकरिता थेट मैदानापर्यंत आलेल्या सर्व समाजातील सगळे आमचे मित्र परिवारांचे आम्ही आभार मानतोय की आपण आपल्या कुणबी समाज क्रिकेट लीगवर एवढं प्रेम करतायत. आपले धन्यवाद समाजाकडनं असतील. .65 स्कोर ऑन बोर्ड. फ्री हिट आणि इथे पाहिलं आपण फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. अवांतर धाव, धाव संख्या फळकर मारता जाऊन पडते स्कोर कार्ड वर. जर पाहिलं तर 66. अवधूत कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संदीपजी दुपारे साहेब यांच्याकडनं 4 दिवस ची जेवणाची व्यवस्था पूर्ण खेळाडू असतील, समालोचक असतील, पंच असतील यांच्याकरता ती जेवणाची व्यवस्था. खऱ्या अर्थानं संदीपजी दुपारे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद असतील. जर पाहिलं तर शेवटच्या षटकाकरता गोलंदाजी मार्क वरना नवनीत पाटील फ्रॉम ब्राह्मणगाव 40+ खेळाडू आहेत, तो सज्ज होईल. नवनीत पाटील जे सज्ज होतील इथून पुढे गोलंदाजी. त्यावर कोणतेही जर नवनीतनं विकेट हॅट्रिक जर घेतली ना तर शिवतेज वॉरियर्सचे ओनर आहेत अभिषेकजी जाधव यांच्याकडनं कॅश प्राइज 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक करता. मात्र समोर बॅटर अनिकेत पाटील आहे. आलाय अनिकेतच्या बॅट मधनं हात तडाखा. अनिकेत आज शांत राहत नाहीये. आलाय षटकार अनिकेतच्या बॅट मधनं दर्जेदार. आज षटकार तब्बल अनिकेतच्या बॅट मधनं आतापर्यंत आलेत. मॅन फ्रॉम सुपोंडे गावचा हा सुपुत्र 39 धावा खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दर्जेदार सिक्सर. बॉल धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. वैयक्तिक खेळतोय आतापर्यंत त्या 45 धावांवर 50 धावा जर त्यांनी केल्या. पुढचा बॉल फुलटॉस मात्र आलाय षटकार स्क्वेअर लेग वरनं षटकार.
85 धावा तब्बल झाल्यात. सचिनजी देसले यांच्याकडनं 1000 रुपये. जीवी स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक बॅट जी अनिकेत पाटील करता. खऱ्या अर्थानं जिथे चांगला खेळ होतो खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता जितूजी पवार यांचं नेहमी सहकार्य असतं. दर्शन मोकाशी आलाय बॉलवर, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता तो प्रयत्न करतोय, त्याला स्ट्राईक वर यायचंय. 2 धावा केल्यात कंप्लीट. या 2 न धावसंख्या जाऊन पोहोचती 87. 87 धावा. पुढचा बॉल अनिकेत थांबणार नाहीये. आता गेलाय लांब वर षटकार. 6. तर आजच्या दिवसातनं जे क्वालिफायचं चित्र आहे ते स्पष्ट होतंय. कुणबी 11 तर ऑलरेडी क्वालिफाय आहेच. एक संघाची गरज आहे. जर इथून एसएस फायटर जर जिंकतोय तर तो क्वालिफाय होईल. मात्र जर एसएस फायटर संघ इथून हारतोय तर मात्र कोणता संघ येईल हे पाहावं लागेल. मात्र समोर श्री छत्रपती ग्रुप हा संघ देखील तितकाच बलाढ्य आहे हे विसरून जमणार नाहीये. अनिकेत पाटीलची ती बॅटिंग तब्बल 93 धावा झाल्यात. 94 कराव्या लागतील त्या टीम श्री छत्रपती ग्रुप या टीमला. सुमितजी ढोणे संघ मालक आहेत एसएस फायटर यांच्याकडनं अनिकेत पाटील करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कालच्या 2 दिवसाचा जर विचार केला तर पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर तर ते नाव आहे अनिकेत पाटील. तर या ठिकाणी जर पाहिलं तर एसएस फायटर चे संघ मालक सचिनजी देसले आणि सुमितजी ढोणे यांच्याकडे 1000 रुपयाचं अनिकेत करता जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याही अगोदर संघ मालकांनी विशाल ठाकरे जो बॅटर होता त्यानं मॅच काढली त्याच्याकरता ते पारितोषिक दिलं. संघ मालक जर चांगला खेळ होत असेल तर नक्की बक्षीस लावतात. तत्पूर्वी सवयत जिथं मॅच मध्ये आपण पाहतोय. चला श्री छत्रपती ग्रुप 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत आणि नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येईल टीम एका बाजूने आपण पाहणार आहोत. चला टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन आणि जय श्रीराम कुडूस. चला दोन्ही टीम. आता अनिकेत पाटील पॉवर प्ले मधनं ओव्हर हाताळण्याकरता आलाय. कर्णधार यायचंय.
मात्र जर पाहिलं महेश भुईरला आपण पाहतोय बॅटिंग करता आलाय, मोठं आव्हान आहे समोर 94 धावांचं. अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. पुढचा बॉल चौकार. पुढचा बॉल तिथं पराग आलाय चेंडूवर. मोठं आव्हान आहे शेखर ठाकरे. तोही एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच झालाय. याही मॅच मधनं जर कमालीची कामगिरी केली तर पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धाव. अनिकेत पाटील, विश्वनाथ भोईर मेजर बॅटिंग करता. पुढचा बॉल एकच धाव. सिंगल. या सिंगलला षटक संपतंय. एक षटकाचा खेळ संपलाय. 7. चला या कर्णधार टीम जय श्रीराम कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करणार आहे तो टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. चला कर्णधार या श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि सदस्य अर्जंट काम आहे. सर्वांनी इकडे मंचावर यायचं आहे. पुढचा बॉल विश्वनाथ भोईरला पूर्णपणे बीट केलाय. विशाल ठाकरेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो विशाल ठाकरे. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरना आणि फ्रॉम कुरंजे गावचा हा सुपुत्र. पुढचा बॉल विश्वनाथ नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न. जिथनं चेंडूला पाठवलाय सी मारेच्या पार येतोय. चौकार. 4. वैभवजी ठाकरे तसेच कल्पितजी पष्टे इकडे यायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वन्स मोर. मात्र आता बाद.
पुढचा बॉल सज्ज होईल विशाल ठाकरे गोलंदाजी मार्कवरनं. पुढचा बॉल चेंडू जातोय सी मारेच्या पार, येतोय चौकार 4. पुढचा बॉल चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार 4-4-4. चला मॅच स्पीडअप करायची आहे. शेखर ठाकरेला आपण पाहतोय, अनिकेत पाटील. अनिकेत पाटील सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरनं शेखर ठाकरेच्या विपक्षात. पुढचा बॉल फुल टॉस आलाय आणि मग तिथनं चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता. आलाय त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्याची जाऊन पोहोचली तब्बल 25 धावा. 94 पर्यंत पोहोचायचं आणि 25 झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. जे अनिकेतने बॅटिंग केली ती शेखरला करावी लागेल. पुढचा बॉल, पुढचा चेंडू च्यावरनं एक धाव कंप्लीट केली जाते. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, सिंगल कन्वर्ट होतीये. पुढचाच बॉल चुकी झाली आणि मग तिथनं चौकार. खूप चांगला एफर्ट. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, त्याची निवड फलंदाज बाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला या लवकर कर्णधार. निखिल बागुल लवकर या. निखिल बागुल, निखिल बागुल लवकर कर्णधार यायचंय आपण.
न्यू बॅटर मैदानात सागर पाटील. सागर जरा फास्ट या. चला चला निखिल बागुल या लवकर. आणि संघ मालक श्री सिद्धिविनायकचे जरा यायचे. पुढचाच बॉल त्यावर न षटकार 6. अमित पोस्टे आणि गौतम पटेल हे दोन मान्यवर येथील सदस्य आहेत मॉर्निंग क्लबचे. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते तो पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी होईल. या ठिकाणी तो टॉस केला जातोय. सामना हा सामना जो पुढचा सामना होणार आहे तो 4 षटकांचा आहे. चालू आहे समोर आपण एका बाजूने पाहिलंय चांगली मॅच. पुढचाच बॉल त्यानं मात्र झेल टिपलाय. तर नक्कीच या ठिकाणी बघू शकता आपण दीपक मॅन फ्रॉम मेट
आणि खूप चर्चा होती या खेळाडूची की विकेट टेकर बॉलर आहेत, 40+ आहेत आणि यांना अनेक पारितोषिक लागलेली आहेत विकेट हॅट्रिक करिता. पहिला बॉल अप्रतिम लाजवाब, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. स्ट्रायकेलला नवनीत पाहतात लेफ्ट हँड बॅटर. त्यांच्या समोर पाहता आपण 40+ खेळाडू दीपक, मॅन फॉर मेट. सुरेख फटका ऑन साइडला येतो. एक क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करता करता थोडा मिसफीट झालाय. एका धावेवर समाधान मानावं लागले. धावा तेवढ्याच जोमाने येत नाहीत. नितांत कारण म्हणजे या ठिकाणी बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. किती बॉल किती पाहिजे आणि बॅटिंग करून तरी काय करणार, सुपडा साफ झालेले. 4 बॉलात 53 धावांची गरज आहे. वाट बॉलिंग, सुपर बॉलिंग. दीपक या ठिकाणी मात्र बॉलिंग करतायत. लास्ट जवाब. बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 बॉल डॉट टाकले 3 मध्ये, एकच धाव दिली. पुन्हा फुलर लेनचा बॉल. काय पिचिंग आहे, लाल जवाब. तरुणांना लाजवतील अशी बॉलिंग अटॅक आहे. ब्लॉक होलचे 2 टाकले, यॉर्कर टाकलाय, एक गुडलेनचा बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे 4 बॉल मध्ये 4च्या 4 क्वालिटी बॉल टाकले गेलेत. 53 धावा करायच्या आहेत 2 बॉल मध्ये. 2 बॉल 52 करायचे आहेत. आणि दीपक यांना मात्र विकेट मिळेल का, तर नो बॉल. या ठिकाणी टॉस जो खेळला जातोय, सामन्याची समोर जी चालू असलेली मॅच त्याच्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. लेट येतोय पण थेट येतोय षटकार. पुढचा सामना 3 ओव्हरचा असेल. टॉस जिंकलाय तो टीम जय श्रीराम. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर समोरची सिद्धिविनायक संघाला प्रथम फिल्डिंग करावी लागेल. मी जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. या नेक्स्ट मॅच ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय, जिथनं चला